राहुल गांधींनी संसदेत केलेल्या भाषणावरनं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जोरदार राडा झाला। अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली। एवढंच नाही तर अंबादास दानवे आपलं आसन सोडून लाड यांच्या दिशेने धावून देखील गेले। सभागृहातला हा राडा पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केलं। स्वतःला हिंदू म्हणवणारेच देशामध्ये हिंसा पसरवतात असं वक्तव्य राहुल गांधींनी संसदेत केलं। भाजपला उद्देशून हे वक्तव्य केलं असलं तरी सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरला। राहुल गांधी पूर्ण हिंदूंना हिंसक कसं म्हणतात असा आक्षेप भाजपने घेतला। या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे। यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली, बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे। त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे। त्यामुळे या विधिमंडळाने दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या। नाहीतर माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे। मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, इकडे करायचा। दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये सभागृहात तर राडा झालाच, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले। मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा। याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी-तुमरी झालेली असताना सभापती महिला होत्या आणि जी काही शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे। ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी है। उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया। हमारी महिला सदस्य वहाँ थी, चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी। उसके बावजूद बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है। अंबादास दानवे को निलंबित किया जाए और विरोधी पक्ष नेता पद का उनका राजीनामा लिया जाए, ये मेरी मांग है। माझा काही तोल सुटलेला नाही। मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे। माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे। आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, तो मला हिंदुत्व शिकवणार का? दरम्यान राहुल गांधींच्या ज्या वक्तव्यावरनं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मोठा राडा झाला, त्याच वक्तव्याला संसदेमध्ये थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आक्षेप घेतला। राहुल गांधींनी संसदेत भगवान महादेवाचं चित्र दाखवलं। त्रिशूळ हे हिंसेचं नसून अहिंसेचं प्रतीक आहे असं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींनी गुरु नानक यांचंही चित्र दाखवलं, ज्याला भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला। भगवान महादेव आणि गुरु नानक हे डरोमत असं सांगतात, पण स्वतःला हिंदू म्हणवणारे देशात हिंसा पसरवतात असा टोला राहुल गांधींनी भाजपला लगावला। याला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वच खासदारांनी आक्षेप घेतला। जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत।
असत्य, सत्य, असत्य। आप हिंदू हो ही नहीं। हिंदू धर्म में साफ लिखा है, सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए। अहिंसा हमारा प्रतीक है। अभय मुद्रा, ऐसे कीजिए, अभय मुद्रा। ये विषय बहुत गंभीर है। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। नहीं 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 नहीं, नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है, आरएसएस पूरा हिंदू समाज नहीं है। विपक्ष के नेताजी ने कैटेगोरिकली कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं। मैं फिर से रिपीट करना चाहता हूं, उनका वाक्य था, जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा की बात करते हैं, हिंसा करते हैं। मान्यवर, इस देश में शायद इनको मालूम नहीं है, करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू कहते हैं, गर्व से हिंदू कहते हैं। क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं? मैं मानता हूं मान्यवर, उन्होंने इसकी माफी मांगनी चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।